आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे टेन्स. टेन्स म्हणजे काळ. तर काळ म्हणजे वेळ आहे की नाही. काळ म्हणजे वेळ आणि वेळ म्हणजे काळ आहे की नाही. तर ही जी वेळ आहे ही वेळ ही मुख्यतः 3 प्रकारची असते आहे की नाही. म्हणजे सध्या सुरू असलेली वेळ की ज्या वेळेमध्ये ज्या काळामध्ये आपण जगतो आहे की नाही. घडून गेलेली पाठीमागे घडून गेलेली वेळ ते म्हणजे भूतकाळ आणि उद्या येणारी वेळ म्हणजे भविष्यकाळ. म्हणजे वेळेचे असे 3 प्रकार आहे की नाही. सध्या सुरू असलेली म्हणजे पाठीमागे घडून गेलेली आणि येणारी. त्या वेळेच्या नुसारच आपल्याला या ठिकाणी काळाचे 3 प्रकार पडताना दिसतात आणि ते आपल्या सर्वांना माहीत आहे की नाही. मग ते कोणते प्रकार आहेत 3? तर पहिला म्हणजे आपण सद्यस्थितीत जगतो आहे की नाही, तो आहे प्रेझेंट टेन्स आहे की नाही. आपण ज्या गोष्टी करतो त्या सगळ्या प्रेझेंट टेन्समध्ये करत असतो आहे की नाही. आणि ज्या पाठीमागे घडून गेलेल्या गोष्टी आहेत तो आहे पास्ट टेन्स आणि ज्या समोर येणारी ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत किंवा घडणाऱ्या घटना आहेत त्या आहे फ्युचर टेन्स आहे की नाही. हे झाले काळाचे 3 प्रकार. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु या 3 प्रकारापैकी आज आपण या ठिकाणी फक्त प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ काय असतो आणि त्या वर्तमान काळाचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत, कसे ओळखायचे आहे की नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारतात की या ठिकाणी हे वाक्य या काळामध्ये बदला किंवा या वाक्यामध्ये कोणता काळ आहे ते ओळखा. तर या ठिकाणी आपण ते बघू सविस्तर. चला मग या ठिकाणी आपण सुरुवात करू. प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. हे सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला हा जो काळ आहे, हा जो काळ किंवा हा जो टेन्स आहे, टेन्स हा कशामध्ये असतो, सेंटेन्समध्ये असतो आहे की नाही. आणि सेंटेन्समध्ये कोण कोण असतं तर आपल्याला माहिती आहे सेंटेन्समध्ये सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट आहे की नाही. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या 3 गोष्टी या सेंटेन्समध्ये असतात. जनरली इंग्लिशचं सेंटेन्स हे या स्ट्रक्चर प्रमाणे असतं आहे की नाही. तर हे जे प्रेझेंट टेन्स आहे आणि प्रेझेंट टेन्सचे जे हे 4 प्रकार आहेत हे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत एक वाक्य घेऊन या ठिकाणी समजून सांगतो. तर आपण या ठिकाणी सुरुवात करू. बघा आपण या ठिकाणी एक सोपं सेंटेन्स घेऊ. बघा, आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल हे एक खूप सोपं आणि साधं असं एक वाक्य आहे की नाही, की जे सर्वांना समजेल. आय काय झाला सब्जेक्ट, गो काय झाला वर्ब आणि टू स्कूल काय झालं ऑब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे झालं सेंटेन्स तयार झालं. खूप सोपं असं सेंटेन्स आहे. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं किंवा त्याला आपण इनडिफिनाइट टेन्स असं सुद्धा म्हणतो. म्हणजे साधा वर्तमान काळ. की मी शाळेत जातो आहे की नाही, मी जेवण करतो, मी खातो, मी झोपतो, मी उठतो आहे की नाही, मी खेळतो. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपण ह्या ज्या गोष्टी करतो त्या वर्तमान काळातच करतो की नाही आहे की नाही. म्हणून ज्याच्या शेवटी मराठीमध्ये तो असतो, खातो पितो उठतो झोपतो, ते सगळे कशामध्ये आले, साधा वर्तमान काळ. म्हणजे ते साध्या वर्तमान काळातले वाक्य आले. इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये जर का ओळखायचं झालं तर बघा काय मेन फोकस आपल्याला या सब्जेक्टवर आणि या ऑब्जेक्टवर करायचा नाही, तर मेन फोकस आपल्याला या वर्बवर करायचा. की वर्ब कोणता आहे, गो आहे. गो काय आहे, हे वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे की नाही. आणि त्याला फर्स्ट फॉर्म असल्यामुळं ते कशामध्ये येणार, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे की नाही. आणि त्याला हेल्पिंग वर्ब लागलेलं नाहीये, त्याला आयएनजी लागलेलं नाही, त्याच्या आजूबाजूला त्याला कोणीच नाही. म्हणजे ते एकदम साधं आहे की नाही. म्हणून हे वाक्य कशामध्ये आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आलं लक्षात तुमच्या. आता इथे बघा, आय काय झालं सब्जेक्ट, गो काय आहे वर्बचं V1 फर्स्ट फॉर्म आहे आणि टू स्कूल काय झालं ऑब्जेक्ट. या दोन्ही गोष्टी बघायच्या आणि काळ ओळखायचा असेल तर डायरेक्ट काय बघायचं, वर्ब आहे का, त्या वर्ब सोबत काय काय आलेलं आहे, हेल्पिंग वर्ब आहे का नाही या ठिकाणी, त्याला काही प्रत्यय आलेला आहे का, आयएनजी वगैरे नाहीये. साधा फॉर्म आहे म्हणून आय गो टू स्कूल सिंपल फॉर्म आहे की नाही. आता गोचं फर्स्ट फॉर्म काय काय आहे, गोच आहे. तर सेकंड फॉर्म काय आहे, वेंट. आणि थर्ड फॉर्म काय आहे, गॉन आहे की नाही. हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. आता मी या ठिकाणी एकच क्रियापद घेतलेलं आहे, तुम्ही वर्ब घेतलेला आहे. तुम्ही वेगवेगळे असे वर्ब घेऊन या 4 प्रकारापैकी शिकवल्याच्या नंतर तुम्ही असे सेंटेन्सची तयारी करू शकता आहे की नाही. आणि ते तुम्ही करा. आता बघा, हा आपला पहिला जो प्रकार आहे सिंपल आहे. सिंपल कशाहून समजायचं, या ठिकाणी वर्बचं फर्स्ट फॉर्म विषय संपला आहे की नाही. त्यानंतर यालाच आपण काय करू, आता याला कंटिन्युअस मध्ये करू आहे की नाही. प्रेझेंट तर आहेच पण कंटिन्यू आहे. हे गो काय सांगतं, सिंपल पण आहे आणि प्रेझेंट पण आहे. आलं लक्षात. आता या सेंटेन्सला आपण या ठिकाणी कंटिन्यू करू, कंटिन्युअस टेन्स मध्ये करू. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ आहे की नाही. बघा, आय जो आहे तो तसाच आय. आता गो जो आहे त्या गोला आपल्याला गोईंग करावं लागेल आहे की नाही. म्हणजे त्याला चालू करावं लागेल, कंटिन्युअस करावं लागेल. म्हणजे गोला काय करावं लागेल, गोईंग. परंतु गोला गोईंग करण्याच्या अगोदर त्याला हेल्पिंग वर्बची मदत घ्यावं लागेल आहे की नाही. तसं तर चालत नाही. गोईंग जे आहे ते गोईंगच्या अगोदर त्याला आपल्याला हेल्पिंग वर्बच्यासाठी यूज करावं लागेल. मग आता हेल्पिंग वर्ब कोणती आहे की नाही. वर्तमान काळातले कोणते, प्रेझेंट टेन्स मधले वेगळे आहेत आणि पास्ट टेन्स मधले वेगळे आहेत,
फ्युचर टेन्स मधले वेगळे आहेत, ऐक नाही. तर त्यामध्ये आता बघा हेल्पिंग वर्बची मी या ठिकाणी एक छोटीशी लिस्ट बनवतो, ती आपण या ठिकाणी बघू, ऐक नाही. मी सध्या वर्तमान काळातले म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितो बघा. एम इज आर, एम इज आर, एम इज आर हे काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे वर्तमान काळातले, ऐक नाही. यानंतर पहा हॅव, हॅज, हॅव आणि हॅज, हॅव आणि हॅज हे वर्तमान काळातली. त्यानंतर डू आणि डज हे हे सुद्धा वर्तमान काळातले आहेत, ऐक नाही. आता लक्षात घ्या की ज्या वेळेस कोणत्याही सेंटेन्स मध्ये हे हेल्पिंग वर्ब दिसले की ते सेंटेन्स प्रेझेंट मधलं आहे ते समजून घ्यायचं, ऐक नाही. एम असेल, एम इज आर, हॅव, हॅज, डू, डज यापैकी कोणतंही एक हेल्पिंग वर्ब जर सेंटेन्स मध्ये आलं तर ते सेंटेन्स प्रेझेंट टेन्स मधलं आहे. ओके, मग प्रेझेंट टेन्स मधल्या कोणत्या प्रकारातलं आहे त्याची ओळख ही वेगळी आहे, ऐक नाही. आता बघा याला आपल्याला काय करायचं होतं, आता प्रेझेंट कंटिन्युअस या सेंटेन्सला आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस करायचं होतं, ऐक नाही. त्यासाठी आपल्याला गोला आयएनजी लावायचं होतं, म्हणजे गोईंग झालं. मग त्या गोईंगच्या अगोदर आणि आयच्या नंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचं होतं. मग आय साठी आपण कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करतो, आय एम, एम यूज करतो ना आपण, कारण की आय साठी आपण इज आणि आर यूज करत नाही. याचे नियम कसे आहेत वेगळे आहे, मी ते सुद्धा तुम्हाला समजून सांगेन नंतर. आता आय नंतर काय, आय एम, आय एम गो आणि त्याला आय एन जी, गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे, ऐक नाही. म्हणजे शाळेत जाण्याची क्रिया जी आहे जी ती क्रिया सुरू आहे, ऐक नाही. मी शाळेत जात आहे झालं की नाही. हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं सेंटेन्स. प्रेझेंट तुम्हाला या एम वरून तुम्हाला प्रेझेंट समजलं आणि या आय एन जी वरून तुम्हाला कंटिन्युअस समजलं. प्रेझेंट कंटिन्युअस खूप सोपं आहे. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तुम्ही चेंज करा. आयला ही घ्या, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, कोणताही सब्जेक्ट घ्या, ऑब्जेक्ट वेगवेगळं तयार करा, व्हर्ब चेंज करा, वेगवेगळे व्हर्ब घ्या आणि तुम्ही वाक्य तयार करू शकता. तर हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आय एम गोइंग टू स्कूल. प्रेझेंट एम मुळे प्रेझेंट आहे, आय एन जी मुळे कंटिन्युअस आहे. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस. आता यालाच काय करू आपण, प्रेझेंट परफेक्ट मध्ये करू, ऐक नाही. आय सब्जेक्ट काय सेम, आय. आता परफेक्ट करण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, परफेक्ट साठी कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करावं लागतं, हॅव, हॅज आणि एक तिसरा आहे हॅड. हॅव, हॅज प्रेझेंट टेन्स मध्ये आणि हॅड जे आहे ते पास्ट टेन्स मध्ये, ऐक नाही. तर सध्याला प्रेझेंट टेन्स असल्यामुळे आता हॅव किंवा हॅज पैकी एक वापरावं लागेल. तर आय समोर कोणतं येत असतं, आय साठी हॅज येत नाही, तर आय साठी काय येत असतं, हॅव. आय आणि वी साठी हॅव येतं, बाकीच्यासाठी हॅज येतं, ऐक नाही. तर आय साठी काय घ्यावं लागलं आपल्याला, हॅव. आय हॅव. आता बघा आय हॅव, एवढी गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली. आता हॅव नंतर काय येत असतं, या हे जे व्हर्ब आहे, व्हर्ब कोणतं होतं आपलं, गो आहे, मेन व्हर्ब आहे. या गोचा आपल्याला थर्ड फॉर्म यूज करावा लागतो. हॅव, हॅज, हॅड यांच्या समोर जे येणारं जे व्हर्बचा जो कोणता फॉर्म असतो, थर्ड फॉर्म. मग आता गोचा थर्ड फॉर्म कोणता आहे, गोचा सेकंड फॉर्म कोणता आहे, वेंट, आणि थर्ड फॉर्म कोणता आहे, गॉन. तर आपल्याला या ठिकाणी गॉन घ्यावं लागेल. आय हॅव गॉन टू स्कूल. आय हॅव गॉन टू स्कूल. मी शाळेत गेलो आहे. शेवटी आहेच येणार आहे, ऐक नाही. होतो नाही येणार, होतो जर आलं तर ते पास्ट टेन्स मध्ये गेलं, आहेच येणार आहे, ऐक नाही. आहे शेवटी आहे आलं म्हणजे ते आहे, म्हणजे मी आहे, म्हणजे मी वर्तमान काळातच आहे ना, म्हणून या ठिकाणी आहे येणार आहे. म्हणून या ठिकाणी मी शाळेत गेलो आहे असा या सेंटेन्सचा काय झाला, अर्थ झाला. मी शाळेत गेलो आहे म्हणजे जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, परंतु आणखी शाळेतून आलेला नाही. म्हणजे मी शाळेत गेलेलो आहे म्हणजे सध्या तो शाळेत आहे. लक्षात आलं तुमच्या, मी शाळेत गेलो आहे, ऐक नाही. आय हॅव गॉन टू स्कूल. आय सब्जेक्ट सेम. हॅव काय घेतलं, कारण की आपल्याला परफेक्ट करायचं होतं. परफेक्ट म्हणजे प्रेझेंट साठी आपण हॅव घेतलं आणि परफेक्ट साठी आपण थर्ड फॉर्म घेतलं, ऐक नाही. हॅव काय सांगतं, प्रेझेंट आहे. गॉन काय सांगतं, परफेक्ट आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, संपला विषय, ऐक नाही. आता याच वाक्याला आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता हे काय आहे, प्रेझेंट आहे, परफेक्ट आहे, कंटिन्युअस आहे, ऐक नाही. म्हणजे परफेक्ट म्हणावं तर परफेक्ट पण नाही आणि कंटिन्युअस म्हणावं तर कंटिन्यू पण नाही. म्हणजे ते चालू पूर्ण, म्हणजे एक तर ते चालू पण नाही किंवा चालू पण आहे किंवा पूर्ण पण आहे, दोन्ही गोष्टी. म्हणजे याला आपण अपूर्ण काळ असं म्हणतो, ऐक नाही.
हे जे आहे की नाही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, यामध्ये परफेक्ट पण आहे आणि कंटिन्युअस पण आहे. म्हणजे ती गोष्ट सुरू आहे. समजा मी तुम्हाला अर्ध्या तासापासून शिकवित आहे की नाही, म्हणजे बघा मी काही भाग शिकवला आणि काही भाग शिकवत आहे, म्हणजे शिकवण्याची क्रिया चालू सुद्धा आहे आणि काही शिकवलेलं सुद्धा आहे. म्हणजे माझं काम कसं आहे, चालू आहे. तो अर्ध्या तासापासून काम करत आहे की नाही. आता आता हे बघा, आता याला याला कसं करावं लागणार आपल्याला, आय सब्जेक्ट तोच राहणार आहे का नाही. आता प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणल्यानंतर आय समोर काय घेणार, हॅव. हॅव. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट यूज करावी लागते, ते म्हणजे बीन. आय हॅव बीन. आय हॅव बीन गोईंग टू स्कूल. आय हॅव बीन गोईंग टू स्कूल म्हणजे मी या ठिकाणी शाळेत जात आहे. आता याचा पण अर्थ तोच होतो. आणि हे जर बघितलं तुम्हाला की आय एम गोइंग टू स्कूल, मी या ठिकाणी शाळेत जात आहे, आणि हे बघा आणि हे बघा, आय हॅव बीन गोइंग टू स्कूल. तर हे दोन वाक्याचा अर्थ तुम्हाला सारखा वाटेल, परंतु हा जो काळ सांगतो, हे जे सेंटेन्स काय सांगतं की क्रिया ही अपूर्ण आहे की नाही. म्हणजे मी शाळेत जाण्याच्या मार्गावरच आहे की नाही. म्हणजे काही अंतर मी गेलो आणि आता जाणारच आहे की नाही. म्हणजे काही काम पूर्ण झालं आणि चालू पण आहे, म्हणजे थोड्याच वेळात मी शाळेत जाणार आहे, असं त्याचा अर्थ होतो या ठिकाणी. म्हणजे या सेंटेन्स मध्ये काय आहे, चालू पूर्ण, म्हणजे याला आपण अपूर्ण असं म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला परफेक्ट कंटिन्युअस चौथ्या प्रकारामध्ये आपल्याला काय घ्यावं लागतं, बीन घ्यावं लागतं, आणि प्रेझेंट आहे म्हणून हॅव, प्रेझेंट आहे म्हणून हॅव, आणि कंटिन्युअस आहे म्हणून आय एन जी आहे की नाही. आय आणि हे बीन जे आहे, हे बीन हे परफेक्टचं सांगतं हे रूप. हे बीन काय सांगतं आपल्याला, परफेक्ट सांगतंय. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे की नाही. तर हे होते आपले प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार. की जसे प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आहेत, तसेच पास्ट टेन्सचे सुद्धा अशाच प्रकारे 4 प्रकार आहेत, आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा अशाच प्रकारे 4 प्रकार आहेत आहे की नाही. तर या ठिकाणी मी या ठिकाणी फक्त एकच वर्ब घेतलं, तुम्ही वेगवेगळे वर्ब घेऊन या ठिकाणी याची तयारी करू शकता. तर बाकीचे जे आहेत पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, त्याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. धन्यवाद.